लोकसभा निवडणुकीच्या प्रचार विकासाच्या वाट्यावरून आता धार्मिक वळणावर येऊन पोहोचलाय। देशाची संपत्ती गोळा करून घुसखोर मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा इरादा आहे असा आरोप करण्यात आलाय। या आरोपांवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। पहिल्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या प्रचाराचा रोख कसा बदलत चाललाय हे सांगण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य पुरेसं आहे। देशातल्या संपत्तीवर मुसलमानांना अधिकार देण्याचं धोरण काँग्रेस सरकारचं होतं असा आरोप मोदींनी केलाय। यासाठी मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका भाषणाचा दाखला दिलाय। सामान्यांच्या मेहनतीचे पैसे घुसखोरांना दिले जावेत हे तुम्हाला योग्य वाटतं का असा सवाल सुद्धा पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलाय। काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून मुस्लिम धार्जिणेपणा दिसत असल्याचा आरोप सुद्धा मोदी वारंवार करतायत। पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे, घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है ये? भारतीय समाजात महिलांमधील दागिन्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे। मोदींनी दागिन्यांचा विषयही संपत्तीच्या मुद्द्याला जोडलाय। महिलांचे दागिने जबरदस्तीने गोळा करून ते दागिने घुसखोरांना वाटण्यात येतील अशी भीती सुद्धा व्यक्त केली आहे। ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है कि वो माताओं बहनों का सोने का हिसाब करेंगे, उसकी जड़ती करेंगे, जानकारी लेंगे और फिर उस संपत्ति को बांट देंगे। जिनको मनमोहन सिंह जी की सरकार ने कहा था कि संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। खरं तर मोदींनी जो संदर्भ दिलाय तो संदर्भ माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा आहे। त्या भाषणात विकासाची फळं अल्पसंख्याकांना सुद्धा मिळायला पाहिजेत असं मनमोहन सिंग म्हणाले होते। Of scheduled castes, scheduled tribes, other backward classes, minorities and women and children. The component plans for scheduled castes and scheduled tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on our resources. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत मोदींनी केलेल्या टीकेवर आता राजकारण रंगतंय। उद्धव ठाकरेंनी सुद्धा या मुद्द्यावर नरेंद्र मोदींवर पलटवार केलाय। मोदी यावेळी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरत असून जातीय समीकरणाचा नवं पिल्लू सोडल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। संजय राऊतांनी सुद्धा त्यांच्या शैलीत मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। या वक्तव्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे। जिसको ज्यादा बच्चे हैं, जिसको कम बच्चे हैं, ये क्या प्रचार का मुद्दा है क्या? आप विकास के ऊपर क्यों नहीं बात करते? इस प्रकार की भाषा अगर दूसरा कोई करता तो आप क्या करते? मंगलसूत्र तक आप हमारी बहनों की, माताओं की मंगलसूत्र तक आपका हाथ जा रहा है, उसका मतलब है आपका दिमाग पूरी तरह से बिगड़ गया है और आप हारने जा रहे हैं। आपको हार का डर सता रहा है और इसकी वजह से आपके मुंह से इस प्रकार की भाषा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला दावा काँग्रेसनं फेटाळलाय। मोदी खोटं पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय। मोदी साहब झूठों के सरदार है, इसीलिए तो मोदी जी अब घर घर फिर रहे, गली गली फिर रहे, कॉर्पोरेटर को अंदर ले रहे और वो कह रहे कि मैं भ्रष्ट लोगों को खत्म करूंगा, भ्रष्टाचारी को नहीं छोड़ूंगा। अरे भाई करो, कौन नको बोले, लेकिन क्या कर रहे हैं?
जो भ्रष्ट लोग हैं उनको अपने गोद में बिठा लिए। मोदींचं वक्तव्य बालिशपणाचं असल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. पहिल्या टप्प्याचे मतदानाचे अंदाज त्यांना लागलेले आहेत. त्याचा पराभव त्यांना आता स्पष्ट दिसतोय आणि जेवढं राजकीय जेवढं धार्मिक ध्रुवीकरण त्यांना करता येईल तेवढं करायचा हा प्रयत्न चाललेला आहे. आता यामुळं इतकं हास्यास्पद विधान कुठला नागरिक किंवा कुठला मतदार ग्राह्य धरेल याच्याबद्दल मला शंका वाटते. पण त्यातून बीजेपीमध्ये जे आणि विशेषतः प्रधानमंत्र्यांच्या लेवलला जे पॅनिक निर्माण झालेलं आहे ते स्पष्ट होतं. भाजपनं विकासाची गॅरंटी देत प्रचार सुरू केला. हा गॅरंटीचा प्रचार पहिल्या टप्प्यानंतर आता धर्म आणि जातीच्या वळणावर येऊन ठेपलाय. पहिल्या टप्प्यात उत्तरेत घटलेल्या प्रचाराच्या टक्केवारीमुळे मोदी आणि भाजपनं आता आक्रमक प्रचाराची रणनीती अवलंबल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात ध्रुवीकरणाच्या प्रचाराला आणखी धार येईल याची चुणूकच दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.